नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1974 या वर्षी स्थापन झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान या ठिकाणी हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जे बी कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 खासदार म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताचे राष्ट्रीय पदाचे उमेदवारीस किमान वय किती पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय डॅश डॅश पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष पाहिजे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी देशातील पहिले बाल न्यायालय स्थापन करण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा डोंगररांगा, ऑप्शन क्रमांक 2 गाळाणा टेकड्या, ऑप्शन क्रमांक 3 अक्राणी टेकड्या, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे? 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 55% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? तर ऑप्शन क्रमांक 3 35%,
भाग व्यापतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 53 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थव्यवस्थेला मदतीतून बाहेर काढणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश सभासद निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश सभासद निवृत्त होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 एकाच 3 सभासद निवृत्त होतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान हा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिहान हा प्रकल्प नागपूर या शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांचे फुटके नशीब हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बॉम्बे क्रॉनिकल ही वृत्तपत्रे कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोज शाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38
हरित क्रांतीनंतर डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. हरित क्रांतीनंतर डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 800 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्ह्यामध्ये अडाण धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, भारतातील तलावांचा राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, भारताची झिरो मेल कुठे आहे? भारताची झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी भारताची झिरो मेल आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भेटतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पोलीस महासंचालक रजनीश शेठ. ऑप्शन क्रमांक 2 मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर. ऑप्शन क्रमांक 3 भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह. ऑप्शन क्रमांक 4 दुसरे CDS प्रमुख अनिल चव्हाण. तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे गृहमंत्री हे राजनाथ सिंह ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 2 17व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? 17व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? ऑप्शन क्रमांक 2 गयाना या देशाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 17वा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे? 17वा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 17वा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जाणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मास्टर श्याम सर नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1
सैन्य दल, ऑप्शन क्रमांक 2 भारतीय हवाई दल, ऑप्शन क्रमांक 3 भारतीय नौदल, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नारी को नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? नारी को नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गुजरात या राज्यामध्ये मुख्यमंत्री मातृशक्ती ही योजना सुरू ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जिव्हाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जिव्हाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्याशी जिव्हाळा ही योजना संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शिक्षण या संबंधी PM श्री योजना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केले आहे? कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचे 76वे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे? भारताचे 76वे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रणव आनंद यांची निवड झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कल्याण चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे वर्तमानमध्ये सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमन बेरी हे वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 वर्तमानमध्ये नीती आयोगाची CEO कोण आहे? वर्तमानमध्ये नीती आयोगाची CEO कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 परमेश्वर अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 डॅश डॅश हे BCCIच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत. डॅश डॅश हे BCCIच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नायक राजर बिन्नी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नवीन संसद भवनामध्ये एकूण आसन क्षमता किती नियोजित केली आहे? नवीन संसद भवनामध्ये एकूण आसन क्षमता किती नियोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1272 आसन क्षमता नियोजित केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप 2022 स्पर्धा जिंकली? खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप 2022 स्पर्धा जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातीत वनस्पती उगवल्या आहेत? कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातीत वनस्पती उगवल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 डॅजेशांना 2021 मध्ये कर्करोग उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे. डॅजेशांना 2021 मध्ये कर्करोग उपचारासाठी
मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 रतन टाटा यांना दिला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महिला आशिया चषक 2022च्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला? महिला आशिया चषक 2022च्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022 या चित्रपटास मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022 या चित्रपटास मिळाला, तर ऑप्शन क्रमांक 3 शेरशाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंके यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% व्यापलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना चालू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ICC T20 क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथम स्थानी पोहोचला आहे? ICC T20 क्रमवारी मध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथम स्थानी पोहोचला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहम्मद रिझवान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2023 मध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे? 2023 मध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन या देशामध्ये शांघाय सहकार्य संघटनाचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 3 मीराबाई चानू यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय सैन्याचे डॅश राज्याच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच 2 हा सराव केला. भारतीय सैन्याने डॅश राज्यांच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच 2 हा सराव केला, तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे? प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाशी संबंधित आहे किंवा निगडित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरां दरम्यान धावली? देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरा दरम्यान धावली? तर ऑप्शन क्रमांक 1 गांधीनगर मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचे नवे अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताचे नवे अटॉर्नी जनरल महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आर व्यंकटरमण ही यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल सेवा मोहीम सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल ही सेवा मोहीम सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे? इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस
टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशकंद या देशात यजमानपद ताशकंद या शहरात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शैलेंद्र सिंग, ऑप्शन क्रमांक 2 आनंद मिलिंद, ऑप्शन क्रमांक 3 कुमार सानू, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व यांना सगळ्यालाच लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सौदी अरेबियाचे या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? सौदी अरेबिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद बिन सलमान, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे डॅश असे भारतातील पहिले शहर आहे? वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे डॅश भारतातील पहिले शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील पहिली सुवर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे? भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुल्लमपारा, ही भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 2022ची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? 2022ची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम विभाग या संघाने जिंकलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 शिवांगी सिंग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे? 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुस्ती तिरंदाजी या 2 खेळांना वगळण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2023चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश डॅश जिल्ह्यात होणार आहे? 2023चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश डॅश या जिल्ह्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा या जिल्ह्यामध्ये होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगामध्ये मोडते, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षींचा अभ्यास करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईडबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता दर्शवतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक
लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3 दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावी परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राय ठिकाण अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे शहर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वाघोर या ठिकाणी या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश देशांच्या कालकीर्तीमध्ये करण्यात आला. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश देशांच्या कालकीर्तीत करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश देशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश देशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे
सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा, कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल.